आम्ही राजमाच पीक पहिल्यांदा घेतोय, पण आम्हाला माहित नव्हतं की याच्यासाठी एवढा खर्च पण करावा लागतो. कारण काही दिवसापूर्वी त्याच्या मावा वगैरे पडला होता आणि त्याच्यासाठी आम्ही फवारणी पण केली. आणि आता पण तसेच काहीतरी लक्षण दिसत आहे, त्यामुळे दुसऱ्या फवारणीची पण तयारी केली. तर नमस्कार पब्लिक, मी पवन. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. तुम्ही स्टार्टिंग तर पहिलीच असून फवारणीचा विषय चालू आहे, म्हणजे आज पण फवारा मारायचा होता. कारण राजम्यावर कुठे मोठं मावा दिसायला लागला होता. याला वेळेमध्येच कंट्रोल नाही केलं ती आपला पार बुका पाडून टाकेल. म्हणून याने आपला कार्यक्रम करायच्या आधी याचाच कार्यक्रम फिक्स केला, म्हणजेच फवारणीचा बरं का. पण रात्रीची लाईट असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाला आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नानानी. कारण हा ड्रम शेतातच पडेल होता. आता इथं पाणी साठवायचं काम झालं, मग लगेच सोलरची मोटर पण चालू करून टाकली. नंतर ड्रम सोबतच फवारा वगैरे भरून घेतला. आता तुम्ही म्हणता हो काय विषय, असले कसले औषध आहे ते? आता या औषधाचा विषय नाही, यांनी केलंय जुगाड. म्हणजेच पाण्यात सगळे सारखे मोजून मापून काहीतरी केलं येईल. मी पण यांना प्रश्न विचारला होता की असं काहून केलंय, आणि यांचं उत्तर असं होतं की सगळ्या टाक्याला सारखं औषध जातं असं केल्यानंतर. आणि दुसऱ्या फवारणीसाठी आम्ही हे औषधं घेतले होते आणि याच्यातलं ऑलरेडी एक औषध पाण्यात मिसळायचंच होतं. मग काय दिली भाऊला टाकी उचलून आणि मी आलो माझ्या कामासाठी. कारण मला इकडे तुरीतलं ठिबक गोळा करायचं काम भेटलं होतं. त्याच्यासाठीच बांधलेल्या नळ्या सगळ्या आधी सोडून घेतल्या. मग काय एकदा काम भेटल्यावर सुट्टी असते वय. रपारप 120च्या स्पीडने सगळ्या नळ्या गुंडाळून घेतल्या. नळ्या गुंडाळून झाल्यावर डबल आपल्याला नळ्या पांगाचंच काम भेटले. आता राजमेमध्ये नळ्या पांगून काय करायचं मला माहित नाही, पण सांगितलेलं काम पूर्ण करायचं काम मग होतं आणि ते मी पूर्ण केलं. मग तिकडे नळ्या पांगायचं काम चालू असताना इकडे पाणी पण संपलं. मोटर चालूच होती, मग काय कॉक फिरून द्याला आणि लगेच पाणी पण भरून घेतलं. नंतर 1-1.5 तासात सगळ्या नळ्या पांगून घेतल्या. तोपर्यंत इकडे फवारणीचा पॅकअप पण झालता. मग काय शेवटी मोटर पण बंद करून टाकली. शेवटी जाता जाता आपले व्हिडिओज कसे वाटतात तेवढं कमेंट्स मध्ये सांगा. आता बरेच लोक म्हणतही असतील आणि काही म्हणतात पण, तू सदा कदा शेतातलेच व्हिडिओ टाकतो. आता मी दररोज जातोच शेतात, तर शेतातलेच टाकणार ना. शेतीतले व्हिडिओ बनवायचे आणखी काही कारण आहेत, ते नंतर कधी सांगा.